म्हटलं भरपूर सारे समालोचक असतात, परंतु या राई गावाने आम्हाला देखील विशेष प्रेम दिले. राई गावाचे देखील आम्ही आभारी आहोत. चालू असलेला सामना म्हणजे वसंत फार्म वर्सेस माऊली. स्ट्रायकर गोलंदाज जयेश शेजवाल, स्ट्रायकर फलंदाज खेळतोय तो अजय पाटील. आयकॉन वर्सेस आयकॉन. पहिला चेंडू घेऊन जयेश शेजवाल. पहिला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता, मिस टाइम होतोय. मिड विकेट दिसणे चेंडू चाललाय, कॅच नाही होत आहे. कॅच पर थोडा दूरवर जातो चेंडू. सिंगलला डबल कन्वर्ट इझिली करता येईल, ट्रिपलला कन्वर्ट करता येईल का? वॉटर रनिंग बिटवीन द विकेट. चिता रनिंग फ्रॉम अजय पाटील. पहिल्या चेंडूवर धावसंख्या जाते 3 वर. रनिंग बिटवीन द विकेट पाहिली तर अप्रतिम होती. मिस टाइम स्ट्रोक होता. मिड विकेटशी तिने चेंडू गेला होता, पण त्याच चेंडूवर 3 धावा धावून काढल्यात अजय पाटील यांनी. अजय पाटील पहिलाच बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, बॅटवरती नाही आला व्यवस्थित, तिथे झेल उडाला होता. क्षेत्ररक्षकाने कॅच ड्रॉप केली आणि पहिल्याच बॉलवरती 3 धावा प्राप्त केलेल्या आहेत. संघाची बांधिलकी बघितली तर आपण एक साइडला बघतोय तो मितेश म्हात्रे यष्टीरक्षक. थर्ड मॅनला बघतोय आपण राहुल माची. फाईन लेगला बघतोय तो आपण दाची. भावेश राऊत, शुभम पाटील, राकेश पाटील, योगेश पाटील, प्रथमेश मोंडे. दुसरा चेंडू घेऊन जयेश टू नीरज. फ्लिक केलाय, चांगला चेंडू फ्लिक करतोय प्रथमेश आहे तिथे. प्रतिम क्षेत्ररक्षण बघतोय आपण. बॉटमहँडचा पुरेपूर वापर केला या बॉलवरती आणि यंगस्टर म्हणून नेहमीच नीरजला आपण बघताय. ज्याच्या वेळेला जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राईच्या स्पर्धा असतात अगदी कुठल्याही गावामध्ये, त्यावेळेला साहिलचा उल्लेख केला. त्याचबरोबर आता नीरजचा देखील आपण उल्लेख करूयात. जुचंद्र गावामध्ये स्पर्धा असू द्यात, इतर कुठेही असू द्यात, नीरज देखील सातत्याने अगदी जर पाहिले तर गावातून प्रेक्षक म्हणून येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शॉर्ट चेंडू होता, चेंडू चाललाय थर्डमॅनच्या दिशेने. दाजी आहे तिथे, मिस फिल्डिंग होतंय. सिंगलला डबल कन्वर्ट, पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोनमध्ये चेंडू. 2 धावा मिळतील या बॉलवरती. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल धाव फटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती अगदी 3 बॉलच्या समाप्तीनंतर 6 धावा. सुरुवात संतांनी सावध करण्याचा प्रयत्न करतो अजय पाटील. बाहुबली या नावाने प्रसिद्ध आहे. मोठमोठे षटकार ज्यांच्या बॅटमधून आपण नेहमीच बघितलेत आणि 4थ्या आणि 5व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी नेहमीच दाखल होत असतात मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट चेंडू होता, पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू चाललाय. चेंडू चाललाय पॉइंटच्या दिशेने. तिथेही मात्र 1 धावा मिळते. चांगला फलंदाजी करतोय अजय पाटील. शांततेने खेळ खेळतोय. ज्याला आपण हार्ड हिटिंगसाठी ओळखला जातो तो आज सिंगल डबल उतरलेला आहे. तर हेच सांगून जाते की आरपीएलचा काय प्रेशर असतो, काय आयकॉनचा प्रेशर असतो, तोच मात्र अजय पाटीलवर आहे. संघ मालकाने ठेवलेला विश्वास तोच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पुरेसा आणावा लागेल. शॉर्ट चेंडू होता, अवंतर धाव इथे व्हाईट चेंडू आहे. या अवंतर धावसंख्या पोचते ती मात्र 8 वर. चेंडू टाकून झालेत ते 4. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. स्ट्राईक वर एक बघतो यंगस्टर, एक इमर्जिंग प्लेअर ठरू शकतो नीरज पाटील. त्यासाठी त्याला तसा खेळ देखील दर्शवावा लागेल. या पुढचा बॉल पुन्हा एकदा जयेश तयार. यावेळेला फटका हवेत खेळला आहे. पुन्हा एकदा मिस्टायमिंग स्ट्रोक आहे. उंची जास्त गाठले, लांबी कमी. क्षेत्ररक्षक डीपमधून बॉलपर्यंत पोहोचतील. तत्पूर्वी 2 धावा घेण्याचा प्रयत्न नीरजच्या बॅटमधून. या बॉलवरती मिळतील धावा 2. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल धाव फटकावर जाऊन पोहोचते. आता डबल डिजिटमध्ये धावा. 10 धावा धाव फटकावरती लागल्यात. माऊली 11 या संघाला बॅटिंग करत असताना खूप चांगली सुरुवात करून दिली आहे अजय पाटील आणि नीरज या दोन्ही फलंदाजांनी. शेवटचा चेंडू या षटकामध्ये बघितलं तर आपण एकही मिडल ऑफ द बॅट झाला नाही आहे. मिस टाइम स्ट्रोक होत आहेत. शेवटचा चेंडू घेऊन जयेश. ब्रेक चेंडू होता. यष्टीरक्षक देखील चुकतोय अजय पाटीलवर. काही निराशा ठकतय की धाव का धावली नाही, रन आला नाही. चेंडू होते निर्धाव ऑब्रेक चेंडू होता. या ओळीनंतर धाव संख्या पोहोचते ती 10 रन्सवर. कमॉन डीजे. ते त्यांना रेकॉर्ड ब्रेक करावा लागेल. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये माऊली 11 या संघाची धावसंख्या फटकावरती 10च्या क्रमांकावर जाऊन पोहोचले. हीच तुम्हाला संधी आहे. जर पुढच्या वर्षी तुम्हाला एक गाव एक फॉरवर्डमध्ये जर राई गावामध्ये खेळायचं असेल जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राई संघामध्ये, तर तुम्हाला RPLमध्ये तुमचा बेस्ट परफॉर्मन्स हा द्यावाच लागेल आणि त्यासाठी नीरजला पाठवले गेले. आघाडीच्या बॅटरसाठी अजय पाटील बाहुबली आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 10 धावा. आतापर्यंत अजयने 3 बॉलमध्ये जर पाहिले गेले तर 7 धावा बनवल्यात, 6 धावा बनवल्यात आणि नीरजने जर पाहिलं तर 3 बॉलमध्ये 3 धावा बनवल्या. सुरुवात दोन्ही जर पाहिले तर बॅटरने चांगली केली. आता षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज
तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मिस्टर दीप. पहिला चेंडू घेऊन दीप लेफ्ट अप राऊंड दी विकेट. समोर आहे तो बाहुबली. पहिला चेंडू ऑप्शनच्या खाली यॉक झालाय चेंडू. तिथे यश कव्हरला मिस फिल्डिंग होतोय मितेश मात्रेंच्या हातामधून आणि डिक्लेरेशन झोन मध्ये जातो चेंडू आणि धाव संख्या मात्र पोहोचते ती 12 वर. मितेश एक जबरदस्त खेळाडू आहेत, परंतु बॉल स्टॉप करण्यापूर्वी बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये निघून चालले. दोनदा वेलकम राय गावातील शेठ माणूस जनक पाटील, आपलं देखील स्वागत. नुकत्याच जनकची स्पर्धा पार पडली, जबरदस्त ती स्पर्धा यशस्वीरित्या स्वरूपात. ऑन साईडला इथे फटका चांगला आहे. राय गावातील अजय पाटील बाहुबली या नावाची चर्चा करत होतो आणि त्याच्या बॅट मधून या बॉलला सरळ पाठवलं डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. दीप रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न होता पण चेंडू येतोय निर्धाव. अप्रतिम कमबॅक करतोय तो मात्र दीप. चेंडू झाला यॉर्क आणि होतोय मिस अजयकडून. अजय अशा पद्धतीचे स्ट्रोक कमी प्रमाणात खेळतात. अजयचं बघितलं तर आपण एकच दिशा जास्त निवडतोय, तो मात्र लेग साईडची दिशा. आता बघूया तीच दिशा पुन्हा एकदा ओलांडतोय का. पुन्हा एकदा स्लॉक करण्याचा प्रयत्न. चेंडू जातो रस्त्यावर आणि इथे नाही तिथे चांगला थ्रो होतोय. वॉट अ थ्रो फ्रॉम हितेन. अप्रतिम थ्रो. नाही, रायगावाच्या या मैदानावरती एक फायदा आहे, जर डायरेक्ट बॉल जर त्या डांबरीकरणाच्या रस्त्यावर पडला तर वन बाउंड चौकार जातो. ही एक नशिबाची बाब आपण नेहमीच पाहिले. कुठलीही स्पर्धा असू त्या 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावाचा फटकावरती 19 पुन्हा एकदा गोलंदाज दीप तयार. षटकातील पुढचा बॉल ऑप्टिकच्या बाहेर शफल झाले, परंतु हापाम फुल केलाय. फटका इथे फसलाय. 2 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतील, बॉलला नाही जज करू शकलेत. तत्पूर्वी 2 धावा पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये रनिंग बिटवीन द विकेट ही अफलातून पाहायला मिळाली आणि या बॉलवरती कंप्लीट केल्या. 2-2च्या मदतीने टीमची टोटल धाव फटकावरती 21-21. शेवटचा चेंडू या षटकातला असेल. धावा संख्या पोहोचली 21 वर. स्ट्राईक वर खेळतोय तो मात्र नीरज. यंगस्टर वसे यंगस्टर. पुन्हा एकदा स्लॉक करण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय निर्धाव. अप्रतिम षटक घडते. दीप यांचा एक षटकार जरूर आला पण कमबॅक मात्र कसा असतो तो दीप पाटीलने दाखवलाय. तर अप्रतिम गोलंदाजी करतो दीप पाटील. कमॉन डीजे. थँक्यू टू सेम. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाला जी सुरुवात झाली होती 10 धावा खर्च केला होता जयेशने, त्यामध्ये सरासरी 10ची राहिली. पुढे षटक क्रमांक 2 मध्ये जर पाहिलं तर दीपने खर्च केलं 11. आता सरासरी थोडीशी का होईना वाढले. 10.50ची सरासरी. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये माऊली 11 हा संघ बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतो, परंतु एक जमेची बाब जस्ट या मॅच मध्ये पाहायला मिळाली. विकेट अजून देखील गेलेली नाही. विकेट ठेवून खेळतात. जर सेट झाले नीरज, जर सेट झाले अजय, तर दोन्ही फलंदाज जर शेवटच्या षटकापर्यंत राहिले तर वेगाने धावा बनतील. यात मात्र शंका राहिलेली नाहीये. जेव्हा पण आपण प्रीमियर लीग खेळतो तर आपण जास्तीत जास्त विकेट कशी जाईल हे बघतो, कारण की एका टीममध्ये 3 किंवा 4 फलंदाज असतात. तर जेवढ्या विकेट लवकर जातील तेवढा स्कोर कमी होईल. पण या बाबत बघतोय आपण अजय पाटील सुद्धा थीट उभे आहेत. नीरजच्या बॅटला अजून चेंडू स्पर्श चांगल्या प्रकारे होत नाही, पण तो सुद्धा कमबॅक करेल नक्कीच. कारण की एक 4-5 षटकांच्या ओव्हरमध्ये 1-2 षटकार हारले तरी कमबॅक म्हटला जातो बॅट्समनचा. आता पुन्हा एकदा आयकॉन वर्सेस आयकॉन. एक साईडला जयेश, एक साईडला अजय. जर आपण बघितला तर 7वा माजला षटकार मारला तर 9 धावा आहेत आणि टेरेसवर जातोय तर 10 धावा आहेत. अजय पाटील यासाठीच ओळखले जातात राईचे बाहुबली. तर षटकार मात्र मारतात पण तोच 7व्यावर जाणार का. पहिला चेंडू घेऊन फ्लिक ऑफ द रिस्ट. चेंडू चाललाय गोईंग ढगा लाइटिंग. षटकार. कमॉन डीजे. त्याच बरोबरती जयेश शेषबॉलच्या विरोधात ठोकलाय अजय पाटीलने दर्जेदार षटकार. या 6 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती 27-27.
याही वेळेला समोर काय फटका केला, वा कडक स्ट्रोक. या वेळेला जर पाहिलं तर पायातला बॉल होता आणि पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा 2 in row सिक्सर. ऑफ राई अजय पाटीलच्या बॅटमध्ये बॅक टू बॅक 2 षटकार आले. धावसंख्येला वेग मिळालाय. धावसंख्या फटकावरती 33 आणि आक्रमण केलंय ते म्हणजे जयेश सेजवाल, टीमचे आयकॉन. षटक क्रमांक 3 मध्ये काय जबरदस्त बॅटिंग सुरू आहे. तिसरा चेंडू घेऊन हॅट्रिक षटकार येणार का? शॉर्ट चेंडू होता समोर, पॅरलल षटकार. व्हॉट अ सिक्स फ्रॉम अजय पाटील ॲट इज बेस्ट. तिसऱ्या चेंडूवर तिसरा षटकार येतोय. अजय यांच्या बॅट मधून मी का म्हटलं होतं विकेट डाऊन झाली पाहिजे, यासाठीच म्हणत होतो. अजय पाटीलांचा होतोय. कमॉन डीजे. अजय पाटील पहिल्या 4 बॉलवरती जर पाहिले गेलं तर कमीत कमी धावा बनवत असताना दिसले, परंतु त्यानंतरच्या 5 बॉलवरती वेगाने त्याने धावा बनवल्या. आतापर्यंत या डावमध्ये जर बघितलं तर अजय पाटील वैयक्तिक खेळतायत ते म्हणजे 32 या अंकांवरती आणि 12 बॉलचा सामना त्याने केलाय. 10 बॉलचा फलंदाजी चालू आहे. काय फलंदाजी चालू आहे. अप्रतिम फलंदाजी फ्रॉम अजय पाटील ॲट इज बेस्ट. 3 चेंडू 3 षटकार. चौथा चेंडू घेऊन जयेश टू अजय. पंच ताम बोलतात. पंचाचा डेड बॉलचा इशारा येतो. डेड बॉलचा इशारा येतो. आता मैदानामध्ये गेला आहे तो नवीन चेंडू, कारण की 2 चेंडू गेलेत ते बाहेरच गेलेत, जुने चेंडू होते. आता मात्र जयेशकडे संधी आहे की एक चांगला चेंडू तरी पडलाच पाहिजे या षटकामध्ये. चौथा चेंडू घेऊन जयेश टू अजय. पुढचा बॉल पुन्हा एकदा जयेश तयार. आपटून टाकण्याचा प्रयत्न, बाउन्सरचा वापर, अपील केली लाऊड आणि इथे अपील लाऊड केली. पंचांचा बुड आकाशामध्ये. ज्या विकेटची चर्चा मैदानाच्या आतमध्ये होत होती, जयेश सेजवालने कमबॅक करून दिला. 3 बॉलवरती 3 षटकार गेले आणि त्यानंतर चौथ्या बॉलवरती कमबॅक करत असताना अजय पाटील आयकॉन आउट. धावा मात्र मैदानाच्या आतमध्ये बनवून दिल्या आहेत. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना मोहित पाटील यांना आपण पाहत आहोत. तोडफोड फलंदाजी काय असते ती मात्र अजय पाटील आणि ग्राईडच्या मैदानावर दाखवली आहे. 4 षटकार खेचले होते अजय पाटील यांनी. काय बॅटिंग होती अजय पाटील यांची. राईचा बाहुबली मला का म्हटला जातो तो देखील सिद्ध करतो मी का आयकॉन आहे. आता मात्र स्ट्राईकवर जातोय तो मोहित पाटील. अजून एक उस्मान पटेलचं नाव जो जरसर आई गावामध्ये दिला आहे त्याला. स्लोवर चेंडू होता. यष्टिरक्षक देखील चुकतोय. यष्टिरक्षकाकडून चुकी होते आणि चेंडू चाललाय डिक्लेरेशन झोन मध्ये. या धाव संख्या देखील मागात पडू शकतात. यष्टिरक्षक बॉल पकडू शकला असता पण गेला डोक्याच्या वरून. कमॉन डीजे. वाईट प्लस चौकार या बॉलवरती आलाय. तब्बल 5 धावा या बॉलवरती. टोटल 3 धावा या बॉलवरती पाहायला मिळतील. 3 धावेच्या मदतीने धावसंख्या फटकावरती 42 यावेळी जर पाहिजे बॅकफुटला गेले, कट केलंय. क्षेत्ररक्षक पोहोचतात बॉलपर्यंत एक सिंगल धाव प्राप्त केली जाईल. फेकी केली जाते तत्पूर्वी एक सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल धाव फटकावर जाऊन पोहोचते ती म्हणजेच स्कोर कार्डवरती गुण तालिकेवरती 43च्या घरामध्ये. जस्ट कुठेतरी जयची 2 षटकं महत्वाची होती. पहिलं षटक यशस्वी राहिले 10 धावेचं इकॉनॉमिकल, परंतु षटक क्रमांक 3 मध्ये आलं थोडंसं मागं ठरलं. विकेट आले अजय पाटीलची, परंतु धावा वेगाने बनल्या त्या षटकामध्ये. धाव संख्या आपण बघितली तर तब्बल 11ची सरासरी आहे. 11 ते 14ची सरासरी घेऊन खेळतोय माऊली. शॉर्ट चेंडू होता. हुक करण्याचा प्रयत्न मिस टाइम होतोय. प्रथमेश बॉलाखाली आणि विकेट डाऊन. विकेट बॅक टू पविलियन. नीरजच्या बॅटमधून काही षटकार येत नव्हते. नीरज बॅक टू पविलियन. कमॉन डीजे.
3 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये माऊली 11 या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये बघतायत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफटकावरती लागल्या गेल्यात त्या म्हणजे 43च्या घरामध्ये 43 रन्स ऑन द स्कोर कार्ड लागल्या गेल्यात सुरुवात चांगली झाली सरासरी वेगाने ही मात्र वाढत असताना आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते जी काय बॅटिंग केली अजय पाटीलने त्याच बॅटिंगच्या जोरावरती वेगाने धावसंख्या वाढत राहिली परंतु अजय पाटीलची विकेट गेले नीरजची विकेट गेले आता इथून मोहित आणि दुसरा बॉल जर पाहिले गेले तर ऋषभला एक चांगली भागीदारी रचवावी लागेल आणि इकडून देखील जर पाहिलं तर संघाच्या डावाला एक चांगल्या टोटलपर्यंत एक धावसंख्येपर्यंत पोहोचवावं लागेल आता नवीन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होत असताना षटक क्रमांक 4 मध्ये मिस्टर भावेश हा पहिला बॉल भावेश तयार पहिला चेंडू मोहितसाठी चेंडू होता चेंडू येतोय अवंतर धाव पुन्हा एकदा अवंतर धावाच्या 3 धावा डबल येतात यार वाईट +2 धाव संख्या पोहोचते ती मात्र 46 वर मागच्या षटकामध्ये पण हा 3 धावांचा आला होता या षटकामध्ये देखील येतोय 3 धावा पहिल्या चेंडूवर मोहित यांना कमबॅक करण्याचा गरज आहे कारण की मोहित यांची बॅट अजूनपर्यंत तळपली नाही आहे राई प्रीमियर लीग आहे आणि मोहित पाटील बॅटिंग करणार नाही असं देखील कधी ठरलं नाही आहे मोहित टू भावेश पुन्हा एकदा पहिला चेंडू दुसरा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न विकेट डाऊन बॅक टू पविलियन मोहित पाटील भावेश राऊत चमकतो पहिल्या चेंडूवर कमॉन डीजे मोहितची विकेट जात असताना आपल्या पाहायला मिळते परंतु जस्ट एक महत्त्वाची गोष्ट ज्या वेळेला रायगावमध्ये स्पर्धा असतात अंडरमच्या असो ओरमच्या असो आयोजक म्हणून मोहितला नेहमीच प्रत्येक जण इन्व्हाइट करत असतं कारण की सिस्टमॅटिक मॅनेजमेंट हे कसं करावं हे सातत्यानं मोहितच्या माध्यमातून आपण पाहिले गावात कुठलीही मॅच असो जर आपण एक फोन करतो मोहितला तर तो सपोर्टला नक्कीच येतो की कसं काय करायचं तर मोहितचा वाटा खूप असतो सपोर्टसाठी दुसरा चेंडू घेऊन हितेशसाठी पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न चाललाय तो स्क्वेअर लेगच्या दिशेने तिथे आहे दीप चांगली फिल्डिंग म्हणू शकतो आपण दीप यांची एकच धावने संतुष्ट आणि धाव संख्या तब्बल पोहोचते ती 47 वर आता मात्र स्ट्राईक वयात ऋषभ या गावातला या टीम मधला सर्व हायटेड पर्सन जो टीम मध्ये खेळतो तोच ऋषभ आता त्यालाच लॉंगेस्ट सिक्सर ठोकायचे आणि त्याला मैदानाच्या आतमध्ये पाठवले ऑन साईडला यावेळेला जर पाहिले गेले तर फटका इथे चांगला आहे क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चांगला झेल कंप्लीट केलाय मैदानाच्या आतमध्ये ऋषभ आले आणि मैदानाच्या बाहेर ऋषभ लगेच गेले विकेटचं पतन आणखीन एक धक्का माऊली 11 या टीमला थँक्यू डीजे मैदानामध्ये कोण उतरतोय मिस्टर राहुल म्हात्रे तो आलाय ज्यांनी मैदान गाजवलंय जे राई प्रीमियर लीग मध्ये 5 राई प्रीमियर 4 वेळा जो मुलगा फायनल खेळलाय जो फायनलला आला आहे तोच मैदानामध्ये उतरतोय राहुल म्हात्रे ॲट इज बेस्ट आणि मात्र सल्लागार देणारा मितेश म्हात्रे सुद्धा A1 जोडी जर मागच्या षटकामध्ये बघितलं मितेश यांच्याकडे 22 सुद्धाच गेले होते पण त्याचा कमबॅक चांगला करतोय तो राहुलला तब्बल सर राहुल मैदानाच्या दाखल झाले चांगला उल्लेख ज्याने केला अगदी 5वं पर्व या एडिशन या संपूर्ण राय प्रीमियर लीगचं 4 पर्व ज्याने फायनलच्या मॅचेसमध्ये खेळण्याची संधी ज्याला मिळाली खरं तर भाग्य असतं कारण की 4 वर्ष लगातार खेळणं ही खाऊ गोष्ट नाही आहे मिस्टर RPL ऑन स्ट्राईक पहिला बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न फटका इथे जर पाहिजे तर फसला गेलाय जयेश शेजवाल बॉल मागे जातील वेगाने बॉलपर्यंत पोहोचतील आल्या पुन्हा एकदा मैदान सोडावं लागेल राहुल यांच्याही खेळीला पूर्णविराम धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये हा जवळ
मध्ये गाजलेला प्लेअर म्हणजेच रमेश लेंडी मैदानामध्ये उतरतोय. आता आपल्या संघासाठी एक चांगली बॅटिंग करावी लागेल कारण की संघ मात्र इथे निसटतोय. धावसंख्या होती 3 षटकामध्ये 44 वर आणि आता धावसंख्या मात्र थांबते ती 47 वर. काय अप्रतिम कमबॅक करतोय भावेश आपल्या टीमसाठी. मी का या टीमचं होणार आहे, मी का हा चेंडू हातामध्ये घेत आहे ते देखील साध्य करतोय. रमेश यांचा कमबॅक टीमसाठी नक्कीच करावा लागेल षटकाराने. एकंदरीत जर पाहिलं तर विकेट गेली ती म्हणजेच अजयची आणि त्यानंतर कुठेतरी डावाला साकारू शकले नाही आहेत. ऑन हॅट्रिक यामुळे जर पाहिले गेलं तर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, तिकडे जर पाहिलं तर जयेश आहे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला परंतु नाही जमलं. एकदा प्राप्त केला, दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होते, कॉलिंग चुकले आणि एका फलंदाजाला आता मैदान सोडावं लागेल. विकेटचं बटन, आणखीन एक धक्का माऊली 11 या टीमला लागला हा 6वा धक्का. विकेट डाऊन, फलंदाज बाद. मनपूर्वक हार्दिक स्वागत. 48 धावा फटकावरती लागलेत. 5 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. मैदानामध्ये उतरतो आतिश पाटील. आतिश पाटील प्रत्येक षटकारावर 500 रुपये आहेत. भावेश पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारावर 500. तुषार भोईर कडून सुद्धा 500 रुपये. तब्बल 1000 रुपयाचे मानकरी ठेवू शकतात आतिश पाटील एक षटकारावर. धाव संख्या पोहोचते ती मात्र 48 वर. या षटकामध्ये तब्बल आणि तब्बल फक्त धावा खर्च करतोय तो 3. काय अप्रतिम गोलंदाजी भावेश राऊत यांची. मी का या टीमचा होणार आहे, मी या काट टीम मध्ये या चेंडू घेतला होता हातामध्ये ते देखील साध्य करतोय. आता शेवटचं षटक घेऊन राकेश पाटील टू रमेश लेंडी. कम ऑन डीजे. षटक क्रमांक 5 ला सुरुवात आणि षटक क्रमांक 5 मध्ये गोलंदाज तयार. पहिलाच बॉल समोरचे षटक घेण्याचा प्रयत्न, फटका उंची जास्त गाठले, लांबी कमी, 2 क्षेत्ररक्षक बॉल मागे येत आहेत आणि इथे झेल टिपलाय. आणखीन एक धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला. जणू काही फलंदाज येत आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि लगेच मैदानाच्या बाहेर जातात. विकेटचं बटन, आणखीन एक धक्का. थँक्यू. चला चला फलंदाज थोडंसं धावत पळत मैदानाच्या आतमध्ये पोहोचा. पाय इतकाही टाइमपास आपण करू नका. चला फलंदाज थोडंसं धावत क्विक फास्ट. पहिल्याच बॉलवरती राकेशने विकेट मिळवले. पहिल्या 3 षटकामध्ये अगदी जर पाहिले गेले तर वेगाने धावा आल्या परंतु त्यानंतर कुठेतरी जर पाहिले गेले तर धावांचा संतोष कमी प्रमाणात जस्ट पाहायला मिळतो. पहिल्या 3 षटकात जर पाहिलं तर अगदी 41 धावा बनल्या होत्या. त्यानंतर येणाऱ्या अगदी षटक क्रमांक 4 मध्ये फक्त जर पाहिले गेले तर 4 धावा खर्च करण्यात आला आणि षटक क्रमांक 5 ला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवरती विकेट मात्र मिळालेली आहे. मैदानामध्ये बघितलं तर विकेट डाऊन सलग डाऊन होतात. येतोय जातोय येतोय जातोय. स्कोर बोर्ड काहीच हिलला नाही आणि धाव संख्या तब्बल थांबले फक्त आणि फक्त 48 वर. हा चेंडू देखील चांगला चेंडू होता. यष्टीरक्षक चुकतोय. 22च्या धावा येतात 2. धाव संख्या पोहोचतोय ती मात्र 50 वर ओलांडतोय. माऊली संघ 50 धावा ओलांडतोय. ही धाव संख्या 4थ्या ओव्हरमध्येच ओलांडली होती पाहिजे होती पण मात्र काही ना काही चुक्या ठरतायत. बॅक टू पवेलियन प्लेयर खूप आलेत आणि तिसरा चेंडू घेऊन राकेश मैदानाच्या आतमध्ये अनुभव आपला दाखवावा लागेल. ऑफस्टिकच्या बाहेर शपथ झाले. अपील मात्र लाऊड होती परंतु यष्ट्यांच्या वरून बॉल सर्व विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाईल.
राकेशचा स्लॉग ओव्हर आतापर्यंत यशस्वी राहिले. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर 2 धावा आणि हा तिसरा बॉल डॉटच्या स्वरूपात. 3 बॉलमध्ये आतापर्यंत 1 विकेट प्राप्त केले, 2च धावा खर्च केल्यात. म्हणजेच तर काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. ऑन साईडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, अपील आउट झालेत, पुढे निघालेत आणि तिकडे जर पाहिले तर संदीप माची सरांचा इशारा येतोय. विकेट डाऊन, आणखीन एक धक्का माऊली 11 या टीमला. या आपण ऐकूया डीजे बाबाला. थँक्यू. 8 गडी बाद धावसंख्येचा फटकेवरती 50. जश इथून देखील 2 बॉलचा खेळ शिल्लक राहील. एखादा 2 मोठा फटके जरी इथून लगातार येत आहेत तर मॅचमध्ये बनून राहील. कारण की 50 बनल्यात, 55च्या पलीकडे जावं लागेल. त्यासाठी एखादा मोठा फटका आवश्यक आहे. कमीत कमीत एक षटकाराची गरज आहे. फुलटॉस चेंडू होता, चेंडू चाललाय डिक्लेरेशन झोन मध्ये. अजून एक षटकाराची गरज आहे. धाव संख्या पोहोचते ती मात्र 52 वर, पण अजून एक षटकार कुठेतरी कमी पडलंय. जर 60 धावा होत आहेत तर एक फायटिंग टोटल मानला जाईल एक वसंत फार्म टीमसाठी. व्हायलाच पाहिजे तो षटकार. आता येईल का? फलंदाज आपल्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपल्या पाहायला मिळतात. जिग्नेश यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहता. शेवटचा अंतिम बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने येऊ सुद्धा डिक्लेरेशन झोन मध्ये. या 2 चेंडूवर 4 धावा येतात तरी ही चांगली धावसंख्या म्हटलं जाईल. 54 धावा झाल्यात. टार्गेट आहे ते 55 धावांचं. काय अप्रतिम कमबॅक करतो वसंत फार्म. भावेश राऊत यांची अप्रतिम गोलंदाजी, राकेश पाटील यांची अप्रतिम गोलंदाजी, तसेच यशरक्षक फिल्डर यांची सुद्धा तब्बल चांगलीच म्हणेन मी या धावसंख्या रोखल्या गेल्या आहेत. कमॉन डीजे. चला, पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं 49 धावा. त्या धावा अगदी प्रफुल्ल पाटील आणि ऑल टीमने चेस केल्या. आता पाहूया दुसऱ्या डावामध्ये कशा पद्धतीने बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये टीम वसंत फार्म करते हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील. पहिल्या डावात धावा दाफडकावरती लागल्या आहेत. त्या म्हणजेच टीमची टोटल 54 आणि करायच्या आहेत 55 धावा टीम वसंत फार्मला. वसंत फार्मकडे देखील चांगले चांगले खेळाडू आहेत. त्यामध्ये जयेश सेजवाल जर टिकले तर मॅचमध्ये अगदी वन साईड हिरो ठरू शकतात. आणखीन काही जबरदस्त फलंदाज आहेत. प्रथमेशला आपण बघणार आहोत. हितेन देखील आहेत. हितेश म्हात्रे यांना देखील आपण बघणार आहोत. मितेश म्हात्रे यांना देखील आपण बघणार आहोत. दाजी नाईक असे बरेच सारे खेळाडू आहेत. परंतु त्यांना आता चांगली कामगिरी करावी लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला त्यांना रोखण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये संघ माऊली 11 दाखल झालेला आहे. 55 धावा माऊली 11ला रोखायच्या आहेत. 55 धावा इथे प्रतिस्पर्धी संघ वसंत फार्मला ठोकायच्या आहेत. चला, या पुढचा मॅचचा टॉस. भावेश राऊत यांना 500 रुपये येतात. ज्या त्याने गोलंदाजी केली होती, 3 विकेट डाऊन केल्या होत्या आणि 3च धावा खर्च केल्यात. वसंत फार्म तर्फे भावेश राऊत यांना 500 रुपये. चला, ज्या वेळेला दुसऱ्या डावाला सुरुवात होईल अक्षय साटम यांचा आपण आवाज ऐकणार आहोत. तत्पूर्वी घेऊयात एक सुंदर असं सुमधुर संगीत. चा सहज पाठलाग करू शकतात, परंतु गोलंदाजी चांगली राहिली धावा डिफेंडही होतील.
धावसंख्येमध्ये 55 आहे, पण मात्र जो चेस करताना मात्र प्रेशर देखील असतो तो देखील झेलला पाहिजे वसंत फाम यांनी. आपण स्ट्राईकवर फलंदाजी बघू शकतो. इतेन पाटील आहे, जयेश शेजवाल आहे, तसंच बघायला गेलो तर आपण योगेश पाटील सुद्धा आहे. पण माझं लक्ष तब्बल आणि तेच मात्र मितेश म्हात्रेवर असणार की तो या संघासाठी काय योगदान देऊ शकतो. त्याच्या कमबॅकसाठी उभा आहे इथे. तेज म्हात्रे आणि आपण पाहिलं त्यांचा उल्लेख केला आणि तशी कामगिरी पाहिजे आहे. मनीष म्हात्रे थोडा इंजरीने त्रस्त आहे, सध्या 12वा प्लेयर आहे, नाहीतर धुमाकूळ घातला असता या स्पर्धेमध्ये. ऑलराऊंडर राईचं म्हटलं मैदान तर मनीष म्हात्रे येतोच नाव. राई टीमला सपोर्ट बघितला तर मनीष म्हात्रे. मॅच कुठे असो, कोणी जोडलं नसेल, पण मनीष म्हात्रे नक्कीच टीमच्या जोडीला असतील. कोणीही काही बोला, तो मात्र भांडणार आपल्याला टीमसाठी मनीष म्हात्रे. म्हणजे एकच वादा मनीष म्हात्रे दादा, आणि त्याचा एकच इरादा राई गावाला, राई टीमला सपोर्ट करायचा. आणि चांगली माहिती देत आहेत. सध्या जाऊया या मॅचच्या दिशेने. दोन धुरंदर बॅटर, बघूया स्ट्राईक कोण घेईल. बायकर मॅन मैदानाच्या आतमध्ये सध्या बहुचर्चित आहे हे नाव, जयेश शेजवाल. मोठमोठ्या ठिकाणी त्यांना नक्कीच खेळण्याकरता आमंत्रण दिलं जाते, जसं अर्जुन आडे आहे, जयेश पाटील आहे, जयेश शेजवाल आहे, आणि भरपूर इम्प्रूव्हमेंट केले जयेश शेजवाल या खेळाडूने देखील. म्हणून सध्या बहुचर्चित आणि टॉप रँकिंगचा प्लेयर आहे. तर एकंदरीत जयेश काय म्हणाल, जयेश शेजवालने केलेली इम्प्रूव्हमेंट आपल्या करिअरमध्ये जवळून तुम्ही पाहताय त्याला? चांगलीच इम्प्रूव्हमेंट केले जयेश शेजवालांनी. सर तब्बल 2 वर्ष देखील बघतो आपल्या जेम्स बॉन्ड टीमतर्फे खेळतोय. आता तो मात्र ओपनला सुद्धा जातो खेळायला. मीरा भाईंदरची जी टीम बनते आपली ओपन संघासाठी, इथे आनंदवाडी चषक असू दे किंवा कुठलाही चषक असू दे, जयेश शेजवाल दिसतो आपल्या टीममध्ये. नक्कीच तो चांगला बॅटिंग करेल. पुढच्या मॅचमध्ये देखील ज्या ओपन संघ होतात तिथे बॅटिंग करणं खूप सोपं काम नसते. मात्र जयेश शेजवाल एक ना एक दिवशी चांगलं करणार आपल्या गावासाठी, या ओपनच्या टीमसाठी, या मिरज बेंदरच्या नावासाठी सुद्धा देखील. असायला हवा असे खेळाडू, आणि अशा खेळाडूंना प्लॅटफॉर्म मिळणं फार गरजेचं आहे. ग्रामीण क्रिकेट असू दे, ओपन क्रिकेट असू दे, गावचं क्रिकेट असू दे. म्हणून जयेश शेजवाल हे नाव मोठं आहे, परंतु प्रीमियर लीग म्हटली तर मोठमोठे गारद होतात खेळाडू, आणि तसंच मोठमोठ्या खेळाडूंवरती दाव लागलेला असतो, ती रणनीती आखली जाते. आणि या मॅचमध्ये पाहूया जयेश शेजवाल धावा चेस करेल की इथे लवकर त्याचा विकेटही मिळेल का, कारण की त्या प्रकारचा बॉलिंग अटॅक समोरच्या संघाकडे आहे. माऊली 11 आणि वसंत फार्म या 2 संघादरम्यान ही लढत. पुन्हा एकदा ज्या पहिल्या इनिंगमध्ये होतं आयकॉन वर्सेस आयकॉन, मात्र स्ट्राईकवर होता तो अजय पाटील, बॉलर होता तो जयेश शेजवाल. आता तेच उलट आहे. सेकंड इनिंगमध्ये स्ट्राईकवर आहे तो जयेश शेजवाल आणि नॉन स्ट्राईकवर आहे तो राकेश पाटील, आणि आपण गोलंदाजी बघतोय तो अजय पाटील. आयकॉन वर्सेस आयकॉन. बॅट हवे आहे का दाजी? बॅट घेऊन दाजी. 4-5 बॅट घेऊन जा दाजी, 4-5 बॅट घेऊन जा. बघा, हा नक्कीच आपला बॉल बॉय म्हणा, बॅट बॉय म्हणा, रिहान मोहित पाटील यांचं खास नातं आहे त्याच्याशी. म्हणजे एक प्रकारे मॅनेजर मोहित पाटील यांचे, आणि खुश होतो तो नेहमी मोहितचं नाव घेतल्यावरती. मोहितचं नाव घेतलं चेहऱ्यावर स्माइल येते. पण कुठलीही मॅच असू द्या, वॉटर बॉय तोच असतो राई मैदानामध्ये. पहिला चेंडू, सामन्याला सुरुवात. वसंत फार्म वर्सेस माऊली 11. 55 धावांचा रन चेस. आघाडीचा गोलंदाज अजय पाटील. पहिला चेंडू लेग ब्रेक चेंडू होता, जातं रिषभच्या हातामध्ये एक्स्ट्रा कव्हरवर. धाव संख्या पोहोचते ती मात्र 1 वर. चांगलाच खातं उघडं ओपन करतोय तो जयेश शेजवाल. चांगले बॅटिंग होते. पहिल्याच बॉलवरती मिडल ऑफ द बॅटने कव्हरला ड्राईव्ह केला. अबू ऋषभ त्या ठिकाणी पाहतोय, आणि ऋषभची गोलंदाजी इंटरेस्टिंग आहे. जो ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, स्पिनर गोलंदाजी पाहिली होती वर्गमित्र चषकामध्ये. दुसरा बॉल, दुसरा चेंडू, स्लॉक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू चाललाय तो डीप स्क्वेअर लेगला. तिथे राहुल मात्र फंबलिंग होतंय. सिंगलला डबल कन्वर्ट नाही करता येणार. जयेशला माहिती आहे की 5 ओव्हरचा सामना आहे, माझी विकेट खूप गरजेची आहे या संघासाठी. आणि अजयला देखील त्याचा एक्सपिरियन्स खूप आहे गोलंदाजीमध्ये. तो मात्र किती यूज करतोय जयेशच्या विरुद्ध ते देखील पाहावं लागेल. जबरदस्त बॅटर. एक आयकॉन वर्सेस आयकॉनची लढाई, ही रायव्हलरी प्रमाणे लढाई आहे. रायव्हलरी आपण नक्कीच पाहू शकता. अजयचा तिसरा चेंडू,
ऑप्शनच्या बाहेर देखील चेंडू होता. धाव संख्या येते ती 59. वाईट चेंडू होतोय आणि धाव संख्या पोहोचते ती 3 वर. बाहेरचा चेंडू होता, लेग कटर जास्त बाहेर, जास्त टर्न होतोय आणि काहीतरी मनामध्ये आहे की ऑप्स्टम लाईन पकडणार. जयेशला थोडं थांबवण्याचा इरादा होता, वाईड आलाय. षटकामध्ये जयची विकेट घेण्याचा खूप प्रयत्न करणार अजय पाटील. लेग ब्रेक चेंडू होता. स्लॉक शिफ्ट जणू काही ढगाला लाइटिंग लावलंय या चेंडूवर. चेंडू चाललाय लांब लांब लांब. षटकार. कमॉन डीजे. आउट ऑफ द पार्क. पुन्हा एकदा बॅक टू बॅक जय सेजवाल त्याच्या बॅट मधून येतोय RPL राई प्रीमियर लीग षटकार. जे मात्र अजय यांनी केलं होतं जयेश शेजवालच्या विरुद्ध 3 चेंडू 3 षटकार. जयेश देखील तेच करेल का? रायव्हलरी बेस्ट वर्सेस बेस्ट. धाव संख्या पोहोचते ती 15 वर. लेग ब्रेक चेंडू होता. लेग ब्रेक चेंडू होता. पहिला पंच तुमचा निर्णय काय आहे? व्हाईट बॉल. यस. आणि त्यासाठी गोलंदाजी करणाऱ्या संघाने DRS ची मागणी केली. बघूया, चेक केलं जाईल. अंपायर तुमचा जर तुम्हाला वाटलं तरच रिव्ह्यू घेतला जाईल. खेळाडूंकरता रिव्ह्यू नाही, पंचांकरता रिव्ह्यू आहे. तुमचा डाऊट आहे का अंपायर? गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूला वैयक्तिक रिव्ह्यू नाही आहे तुमचा. यस, पंचांनी घेतलंय. सेपरेट रिव्ह्यू आहे पंचांकडे. आणि बघा, पुन्हा एकदा सूचना आहे, इंडिव्हिज्युअल रिव्ह्यू कोणाला नाही आहे. पंचांना डाऊट वाटलं तर पंच DRS ची मागणी करतील. आणि पंच, आपण एखाद्या खेळाडूच्या दबावामध्ये तुम्ही त्यांना रिव्ह्यू देऊ नका. तुम्हाला डाऊट वाटलं तर तुम्ही बिंदास घ्या. अनलिमिटेड तुम्हाला रिव्ह्यू आहे. वाईड बॉल. भरपूर लाईनच्या बाहेर बॉल होता आणि या वाईट धावेने धावपळक 16 झालाय. 4 बॉल 16 का टोला जयेश शेजवालचा पाहतोय. वाईट चेंडू होता. चेंडू त्या व्हाईट लाईनच्या सुद्धा बाहेर होता, म्हणून हा चेंडू वाईट दिलाय. धाव संख्या पोहोचते ती 16 वर. आता 16 का डोला दाखल का जयेश शेजवाल? 5वा चेंडू घेऊन अजय. चेंडू चाललाय चाललाय चाललाय. ची बार रेषा पार. हॅट्रिक षटकार. कमॉन डीजे. बावीस रन आल्यात अजयच्या त्या ओव्हरमध्ये. पूर्ण समाचार घेतला अजयचा, खास करून जयेश शेजवाल या बॅटरने. परंतु इथे हाही बॅटल इंटरेस्टिंग असेल की अबूची ओव्हर रीड करणं थोडं कठीण गेले. या मागील 2-3 स्पर्धेमध्ये पाहिले
आणि ऑफ ब्रेक लेग ब्रेक दोन्ही खासियत आहे. म्हणजे ऑफ टर्न लेग टर्न स्पिनर बॉलर आलाय. काही ते जश विकेट जाण्याची दाट शक्यता आहे का, हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. मी अबूला नेहमीच म्हणतो की तो एक जादूगर आहे, की त्याचा हातावर जो रीड करतोय तोच मात्र सक्सेसफुल होऊ शकतो. तीच जादू दाखवावी लागेल आज माऊली संघासाठी. ऋषभ यांना लेग ब्रेक ऑफ ब्रेकचा मारा देखील करतोय ऋषभ. मिस टाइम स्ट्रोक होतोय. मोहित पुन्हा एकदा बॉलर पोचत नाही. पुन्हा एकदा मोहितच्या आधी सिंगल चोरलेली आहे. ज्या धाव संख्येवर 0 ही धाव होती त्यावर 1 धाव येतोय आणि जयेश शेजवाल पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतोय, जो ऑन फील्ड सो ऑन आहे या मॅच मध्ये. ज्याने षटकाराची भाषा म्हटली होती मागच्या षटकामध्ये, तो जयेश शेजवाल कंटिन्यू करेल का षटकाराचा प्रतिज्ञा. मजा येईल या बॅटल मध्ये. ओव्हर द विकेटने अबू गोलंदाजी करतोय, ज्याचं नाव ऋषभ आहे. ऑफ ब्रेक पहिलाच बॉल टाकला होता जय शेजवालच्या अगेन्स्ट. इंटरेस्टिंग बॅटल. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक. इथे रमेश त्या ठिकाणी आहे. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर येईल. पाहता पाहता दुसरी धाव घातक ठरेल का. काय डायरेक्ट हिट केला असता, एक चान्स घेतला असता तर विकेट जाण्याची दाट शक्यता होती. 2 धावा येत आहेत. आता या मॅच मध्ये जर चान्स घेणार नाही तर मात्र मॅच देखील लांब जाईल. जेवढा चान्स घेता येईल, जेवढा विकेट जातील तेवढाच प्रभाव पडेल समोरच्या टीम मध्ये. पण समोर देखील जयेश शेजवाल एक खंबीत उभा आहे, एक पिलर सारखा उभा आहे, जो आपल्या वसंत फार्म संघासाठी चांगलंच कार्यक्रम करतोय. तिसरा चेंडू, शॉट चेंडू होता. पुन्हा एकदा हुक केलाय सक्सेसफुल सुद्धा झालाय. चेंडू चाललाय बागेच्या दिशेने षटकारासाठी. कमॉन डीजे. इंटेंट स्पिनर बॉलर आला तर वेट अँड वॉच केला पाहिजे. आणि तितका वेळ होता त्या टायमिंग नुसार. जसं रोहित शर्माकडे हुक आणि पुढील फटका खेळण्याकरता इतका टाइम आहे ना, तसा जयेशने देखील दाखवला. या बॉलवरती टाइम दाखवला, टायमिंग नुसार षटकार. चौथा चेंडू घेऊन ऋषभ. फुल टॉस चेंडू होता. मिस टाइम आणि विकेट डाऊन. जयेश शेजवाल बॅक टू पवेलियन. धाव संख्या पोहोचतोय ती 32 वर. 5वा चेंडू घेऊन ऋषभ. हुक करण्याचा प्रयत्न होता. मिड विकेट जातो चेंडू. एकच धाव मिळेल का. एकच धावाने संतुष्ट. धाव संख्या पोहोचते ती 33 वर. म्हणजे अजूनही 22 पाहिजे आहेत. येणारे बॉल पाहिले तर टोटल 19 बॉल शिल्लक आहेत. 2 ओव्हरचा जर विचार केला तर 11 बॉलमध्ये 4 षटकार आल्यात. आणि काय गोलंदाजी बोलबाला राहिलाय जयेश शेजवाल. हा शेवटचा बॉल षटकार की विकेट यासाठी पाहणार आहोत. विकेट गेली तर माऊली टीम इन होऊ शकते. चांगला चेंडू होता. चांगल्या रीतीने खेळून काढलेला आहे चेंडू. आणि रमेशांच्या हातामध्ये जातो. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातोय. धाव संख्या पोहोचते ती 34 वर. अजूनही 21 धावांची गरज. 18 चेंडू 21 धावांची गरज. अजूनही मॅचचा सामना पलटवार होऊ शकतो. विकेट जात आहे जयेश शेजवालची तर ड्रिंक्स ब्रेक होतोय मैदानामध्ये. कमॉन डीजे. सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. राई प्रीमियर लीगचा थरार सीझन 5 आणि मॅच नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये सेकंड इनिंग. 2 ओव्हर झाल्यात. धावा 34 या धावफलकावरती लगावल्यात. टार्गेट 55च आहे. येणारे बॉल 18 मध्ये 21 ची गरज.
इथूनही ब्रेक थ्रू मिळाला, जयेश शेजवालची विकेट मिळाली, डॉट बॉल चांगली फिल्डिंग राहिली तर कमबॅक होऊ शकतो. खास करून माऊली 11 या संघाकडून. वसंत फार्म हा संघ आपण पाहतोय आणि या संघाकरता सध्या जास्त काही एक्स्ट्रा करायची गरज नाही. ज्या पद्धतीने जयेश बॅटिंग करतोय तो क्रीजवरती राहिला तर लवकर मॅच फिनिश, आणि त्याचा विकेट गेला तर थोडेसे अडथळे येऊ शकतात कदाचित, जर तर चा हा विषय आहे. आणि बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा अजयला बोलवलंय. आता पहिल्या ओव्हरमध्ये धावा दिल्या का या ओव्हरमध्ये धावा रोकेल, विकेट घेईल, हा प्रश्नचिन्ह आहे. विकेट आली तर मॅचचा टर्निंग पॉईंट सुद्धा होईल, कारण की अजून 18 चेंडू 21 धावांची गरज आहे. जयेश शेजवाल ऑन फायर दिसतोय मैदानामध्ये. पुन्हा एकदा अजय वर्सेस जयेश शेजवाल. फुलटॉप चेंडू होता, डीप झालाय चेंडू, ऑप्शनच्या बाहेर यॉर्क चेंडू केलाय. सिंगलला डबल कन्वर्ट करता करता डबल झाले, डबल धावा. एकच धाव होती, तिथे धावा संख्या होत आहे 2 वर पोहोचतोय. आता 17 चेंडू 19 धावांची गरज. खराब एफर्ट्स या क्षणाला एक एक धाव मौल्यवान आहे, एक एक धाव व्हॅल्युएबल आहे, आणि त्या जर रोखल्या नाही तर मग पार्ट्या जर जाईल. खास करून बॅटिंगवाल्या वसंत फार्म या संघाकडून 36चा आकडा आलाय दोन्ही टीमच्या मधोमध. 36 धावा आतापर्यंत. राऊंड विकेटने अजय बॉलिंग करतोय. जयेश शेजवाल हुकचा फटका पाठीमागे डी झोनच्या दिशेने 2 धावा देणारा हा फटका पाहतोय. 2 या धावसंख्येने धावपळक 38 धावा. जेवढ्या धावा येतील तेवढा दबाव माऊली 11च्या बॉलरवरती असेल, आणि सध्या जयेश मॅन इन फॉर्म आहे, चांगली बॅटिंग करतोय. बघूया काय होतंय. जयेश करता पुढचा बॉल. अजय आणि जयेश आयकॉन वर्सेस आयकॉनची लढाई, एक जबरदस्त बॅटल. दुसरा चेंडू, तिसरा चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. एकच धाव येईल का या चेंडूवर? एक धावेला पुन्हा एकदा डबल धावा. काय चाललंय? मिस फंबलिंग चालू आहे. तब्बल कंटिन्यू मिस फंबलिंग होते माऊली ग्रुप यांच्याकडून. अशी फिल्डिंग कराल तर तुम्ही कसं जिंकणार? आपण आव्हान कमी दिलंय. जय सिजल ऑन फायर केलतोय, त्याला जास्त जास्त स्ट्राईकचा लांब ठेवायचा, पण तुम्ही त्याला स्ट्राईकवर स्ट्राईक देत आहेत तर धावसंख्या देखील वाढेल. 3 वेळा 2-2 धावा आल्यात, 3 धुक्के पाहिलेत. फ्लाईट दिलेला बॉल आता जबरदस्त स्वीप केलाय, स्लॉक केलाय. पायावरचा बॉल आणि त्या बॉलला थारा नाही. जयेश शेजवालच्या बॅटमधून षटकार. म्हणावं लागेल. फ्री हिटचा चेंडू, फ्री हिटचा चेंडू, फ्री हिटचा चेंडू. स्ट्राईक वर आहे तर जयेश ऑन फायर दिसतोय. अजयवर तब्बल 4 षटकार खेचले अजयच्या विरुद्ध त्याने. 5वा षटकार येईल का? फ्री हिट चेंडू होता, जास्ती काही करू शकला नाही फ्री हिट चेंडूवर. चेंडू मिस टाइम होतोय. पुन्हा एकदा फंबलिंग, पुन्हा एकदा डबल धाव. काय चालू आहे माऊली ग्रुप यांचं? जेवढे चेंडू आता डबल कन्वर्टेड, सिंगलला कुठेच थारा नाही आहे. धाव संख्या पोहोचते ती 49 वर. 6 पाहिजेत. गोल्डन सिक्सरने मॅच फिनिश होईल की 43 वरती खेळतोय, म्हणजे 50च्या आसपास जाऊ शकतो जर डबल आले आणि त्यानंतर षटकार आला तर. सिंगल येऊनही पुन्हा एकदा फंबलिंग, बाउंड्री, पुन्हा एकदा फंबलिंग, बाउंड्री. काय होते माऊली ग्रुप यांचं? यष्टिरक्षक, फिल्डिंग सर्व काही चुक्या होत आहेत. जयेश शेजवालचा कॅच देखील ड्रॉप झाला होता, आता मात्र येतोय चौकार. जयेशच्या तब्बल धावा झालेल्या आहेत त्या 47 रन्स, आणि जिंकण्यासाठी येते 55 धावा. काय जबरदस्त बॅटिंग करतोय. बघूया. अवघ्या धावा जर पाहिल्या ना तर पाहिजे आहेत फक्त आणि फक्त 2. जयेशला पाहिजे 3, म्हणजेच जिंकण्याकरता 2 आणि जयेश शेजवालला पाहिजे 3. आता बॅटर कशा प्रकारे बॅटिंग करेल इंटरेस्टिंग आहे. इथे सिंगल काढून जयेशला स्ट्राईकवर आणेल की तो मॅच फिनिश करेल. आणि क्रिकेटमध्ये माइलस्टोन फार इम्पॉर्टंट आहे
की राई प्रीमियर लीग पहिलं अर्धशतकाच्या जवळ आहे. जयेश शेजवाल प्रफुल्लची इनिंग पाहिली 36 धावा पहिल्या मॅचमध्ये. ओ यावेळी मात्र तिथे फिल्डर नाही आहे आणि या 2 धावेने विजय झालाय तो म्हणजे बॅटिंगवाला वसंत फार्म संघ. अभिनंदन. आणि जयेश शेजवाल जरी